प्रत्येक डॉट चेंडू 300 रुपये. सूर्यासारखा एक मोठा गोलंदाजी मार्क वरती 6 चेंडू 7 धावा. सूर्या आपल्या स्वतःच्या ग्राउंडवरती चमत्कार दाखवेल की फलंदाज मात्र फलंदाजी चांगली करेल. 3 विकेट ला 2000 रुपये. बोलत तयार सूर्या भरपूर मोठं नाव आहे, त्याचं काम त्याला करावं लागेल. सूर्याचा बक्षीसच्या बाहेर पंचांचा सिग्नल वाईट बॉल जिस गेट पे. आता इथे मात्र एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 ला 6 करायचे आहेत. बॉल तयार. मुद्दू शेठ यांच्याकडनं हॅट्रिक विकेट साठी 2000 रुपये. मात्र प्राइज असेल मात्र टाकला चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजी. काय घडतंय मित्रांनो, वाईट बॅक टू बॅक वाईट. इतका मात्र खूप खराब गोलंदाजी सूर्या यांच्या माध्यमातून. स्वतःच्या मैदानावरती खेळताना चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. कारण प्रेक्षक खर्च आहे, बॉलर खर्च आहे, परंतु असा परफॉर्मन्स त्यांच्याकडनं येत नाही. मला वाटतं कमबॅक करावं लागेल, कारण की अजूनही मॅच संपलेली नाही. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 5 धावा. संदेश सूर्यासाठी मॅच जिंकून दिली तर मुद्दू शेठ यांच्याकडनं 5000 रुपयाचा कॅश प्राइज. बॉल तयार सूर्या. दरम्यानचा पुढचा बॉल तयार झाला. सूर्या लगातारचा 3रा वाईट. आता डोकेदुखी ठरलाय हा गोलंदाज, परंतु आता काय घडणार. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 6 बॉल आणि 4 धावांची गरज. जर जिद्द जिंकण्याची असेल तर कोणती परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही. आता या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे सूर्याला. आणि आय थिंक पुन्हा एकदा बॉलर बदलवलाय. इतकी स्टार्कच असताना आता थोडासा खराब खेळ होतोय. जे प्रेक्षकांनी मी तुला एक आठवण करतो, जेरीने जी सुरुवातीची ओव्हर टाकली पहिल्याच मॅच मध्ये आजच्या दिवसातल्या, पहिले 5 चेंडू बॅक टू बॅक व्हाईट टाकले, त्यानंतर कमबॅक षटक केलं आणि फक्त 1 धाव खर्च केले होते. हा खूप खतरनाक गोलंदाज आहे आणि प्रेक्षकांनी दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय जबरदस्त आणि रंगतदार मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील सेमीफायनल शिवशर्मा मित्रमंडळ आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा शिरोली गावच्या मराठी शाळेच्या मैदानावरती. माझ्यासोबत फ्रॉम सालपाडा. यस 5 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना दिलो की धडपणे तेज करण्यावाला मुकाबला. विकेट साठी कॅश प्राइज झालं 500 नाव आहे मुद्दू शेठ यांच्या वतीने. क्या बात आहे. 5 बॉल आणि विजयासाठी 4 धावा. इथे मात्र घडतंय काय फटसाकडे आता पाहावं लागेल. फटसा आता गरमागरमीचं वातावरण शिवशंभू संघ सुद्धा सांगतोय. आम्ही देखील सगळ्यासाठी हार मानणाऱ्यातलं नाही आहोत. पंचांचा सिग्नल आता पाहावं लागेल. एक्झॅक्टली अंपायर आता आमच्यापर्यंत काय कळवतात. वाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन्स आता तुमच्या स्कोर बोर्डवरती जोडल्या जात आहेत. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. कोण जिंकणार, श्लोक 8 की शिवशंभू. हा गोलंदाज म्हणजे अजूनही पूर्ण जिवंत ठेवणार मॅच, कारण की त्याचा टप्पा, त्याची लाईन, त्याचा स्पेस अतिशय घातक. मात्र त्याचा टप्पा जर आत्मच्या साईडला पडला तर बॅट्समनचे पूर्ण एष्ट्या टाळ्या करतात, एष्ट्या उद्ध्वस्त करतात. अशा पद्धतीचा हा गोलंदाज आहे. परंतु गोलंदाज कितीही भारी असला तरी फलंदाज मात्र सध्या भारदार बॅटिंग करतोय, चांगली फलंदाजी करतोय आणि त्याच्या बॅटिंगच्या जीवावरती मात्र चांगल्या पद्धतीने हा सामना पूर्णपणे श्लोक 8 संघाकडे पण खेचून ठेवलेला आहे. परंतु अजूनही 5 चेंडू 3 धावांचा हा गेम आणि पाहणार आहोत आपण. चांगल्याच पद्धतीने हा क्रिकेट चालू आहे. बघूया काय घडतायत. येणारे 5 चेंडू आणि 3 धावा. 5 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना दिलो की धडकने तेज करण्यावाला मुकाबला. काय घडणार आहे. सर्वच प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती येऊन ठेपलेल्या आहेत. सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल फायनल मध्ये दाखल होणार आहे. काय प्रेम दिलं प्रेक्षकांनी या स्पर्धेला. करंदादा गरज यांच्या मेहनतीला आता उधाण आलंय. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलं आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. बोला तयार जेरी. दरम्यानचा 5ला 3 करायचे आहेत. पिन ड्रॉप सायलेंट शांततेचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 5 बॉल 3 धावांची गरज. बोला तयार. बोलो तयार होतोय जेरी. दरम्यानचा पुढचा बॉल अरे कडा गया.
चांगला फटका बॉल चाललाय पिवळ्या पडद्याच्या मागे म्हणजे झाड मिळतीये एक समीकरण आलेलं आहे 4 आणि विजयासाठी धावा करायच्या कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे 4 बॉल मध्ये 2 धावा तुम्हाला विजयासाठी कंप्लीट कराव्याच लागतील बोलून आता तयार होईल विकेट काढावी लागेल विकेट काढली तर बॉलिंग साईडचा विषय त्यांचा बॉलिंग साईडचा पूर्ण कॉन्फिडन्स हाय जाऊ शकतो परंतु नाही चांगली फलंदाजी करतो बॅटर कारण बॅटरचा विचार केला तर व्यवस्थितपणे बॉल रीड करतोय त्या दिशेने पाहिजे त्या दिशेने खेळून काढतोय अतिशय चांगला क्रिकेट मात्र फलंदाजाच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण गोलंदाज चेरी सज्ज पाहूया पुन्हा एकदा टाकलेला चेंडू पूर्णपणे बॉलिंग टीमला इथे पूर्णपणे चांगल्या परिस्थितीला घेऊन जाऊ शकतो अजूनही सुनील 3 चेंडू आणि 2 धावा मॅच अजूनही संपलेली नाहीये शिवशंकर सांगतोय आम्ही देखील सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहोत काय मॅच आपल्याला पाहायला मिळते रफ बाय टफ मॅच कर्जाची ठोके वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आता येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे जर का आपण 3 आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय फलंदाज काय नाव काय पण मी अजूनही म्हणतोय की 13 चेंडू आणि 13 धावा काढून लाला मात्र स्ट्राईक वरती अजूनही पूर्ण गेम मध्ये कारण की हाफ विकेट महत्वाचा आहे फलंदाजाचं नाव अजय नॉन स्ट्रायकर एंडला अजय लाला म्हणजे पूर्णपणे हा श्लोक 8 संघाचा जीव का प्राण सध्या बनवून बसलेले कारण की वैयक्तिक 13 चेंडू आणि 13 धावांवरती खेळतो पूर्ण मॅच टिकवून ठेवलेले पूर्ण मॅच मध्ये जिवंत ठेवलेले आणि हा लाला जोपर्यंत स्ट्राईक वर तोपर्यंत डोके असेल ही शिवशंभू संघापुढे पाहूया पुन्हा एकदा जेरी सारखा खतरनाक गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय चांगली गोलंदाजी करतोय सूर्या कुठेतरी मिस गोलंदाजी केल्यानंतर मात्र जेरी बोलला की माझ्याकडे ओव्हर मी काढून टाकतो आणि त्या पद्धतीनं 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि ज्या वेळेला एका षटकामध्ये 7 धावांची गरज होती सूर्याने 3 वाईट टाकले त्यानंतर 5 धावा पाहिजे होत्या 5 धावांची ओव्हर टाकत असताना मात्र 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करून मात्र विकेट देखील काढलेले आहेत पाहूया पुन्हा एकदा 3 चेंडू 2 धावा जेरी आणि स्ट्रायकर एंडला लाला तोच लाला 13 चेंडू आणि 13 धावांवरती खेळतो अतिशय खतरनाक फलंदाज अतिशय जबरदस्त खेळी सुनील भीड़ में लगे तो उसे धक्का देते और बाजू में लाए पलटवार उसे हुकुम का इक्का देते हैं लाला अप्रतुल माटे 2 बॉल आणि एका धावांची गरज डॉट बॉल येईल का डॉट बॉल आला मॅच मध्ये ट्विश अभिनंदनाने फायनल मध्ये धडक मारतोय संघ अभिनंदन काय मॅच संघ हरलाय शिवशंभू संघ हा छोटा संघ